Hello friends, 10th standard English 1.5. His first flight. Page number 31. The young sea eagle was alone on his sledge. His two brothers and his sister had already flown away the day before. He had been afraid to fly with them. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. The great expanse of sea stretched down beneath, and it was such a long way down, miles down. He felt certain that his wings would never support him, so he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings, and flew away, he failed to muster, muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. His father and mother had come around, calling to him shrilly, upbraiding him, threatening to let him stew on his sledge unless he flew away. But for the life of him he could not move. या ठिकाणी एका लहान असा छोटासा सी ईगल पक्षी आहे, जो समुद्र पक्षी आहे. त्याचं घरटं हे खडकाच्या समुद्राच्या किनारी खडकाच्या कपारीत तो एकटा बसलेला होता. आदल्या दिवशी त्याचे दोघे भाऊ आणि लहान बहीण दूर उडून गेले होते. मात्र त्याला त्यांच्यासोबत उडायची भीती वाटली होती. खडकाच्या टोकापर्यंत पुढे पळत जाऊन पंख फडफडवायचे त्यानं प्रयत्न करून पाहिला होता, परंतु का कोणास ठाऊक तो खूप घाबरून गेला होता. खाली अथांग पसरलेला समुद्र आणि समोर मैलोन मैल दूर जाणारा मार्ग दिसत होता. आपल्या पंखांना हे मुळीच झेपणार नाही हे त्याला खात्री पटली आणि त्यामुळे आपले डोके खाली घालून तो खडकाखालच्या कपारीत रात्री झोपाच्या आपल्या छोट्याशा बिळाकडे पळून गेला. त्याचे भाऊ आणि लहान बहीण त्याच्यापेक्षा खूप लहान पंख असूनसुद्धा खडकाच्या टोकापर्यंत पळत जाऊन पंख फडफडवत केव्हाच उडून गेले होते. पण इच्छा असूनही छोट्या सीगलला मात्र काही केल्या उडायचे धारिष्ट होत नव्हते. त्याचे आईवडील कर्कश आवाजात ओरडत त्याला घेऊन जाण्यासाठी परत आले आणि पण इच्छा असूनही त्या छोट्या ईगलला त्या खडकावरून उड्डाण घ्यावीशी वाटत नव्हती. खडकावरून जर त्याने उड्डाण घेतले नाही तर त्याला उपाशी राहावे लागेल
असे त्याचे आई वडील त्याला बजावत होते असं या ठिकाणी त्याला बजावलं सुद्धा असेल असं वाटतंय आवाजावरून. पण तो मात्र जीवाच्या भीतीने जागचा ढिम्म हल्ला सुद्धा नाही किंवा तो जागचा हल्ला नाही हे लक्षात आलं. दॅट वॉज 24 hours ago. Since then nobody had come near him. The day before, all day long, he had watched his parents flying about with his brothers and sisters, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for fish. He had, in fact, seen his older brother catch his first herring and devour it, standing on a rock while his parents circled around, raising a proud crackle. And all the morning the whole family was walked about on the big plateau midway down the opposite cliff, tanning him for his cowardice. ही होती 24 तासापूर्वीची घडलेली गोष्ट. त्यानंतर कुणीही त्याच्यापाशी आले नव्हते. आदल्या दिवशी दिवसभर त्याने आपल्या भावंडांना पालकांसमवेत बागडताना, उडण्याची कला अवगत करताना, लाटावरून विहार करण्याची आणि मासा पकडण्यासाठी सूर मारण्याची कला शिकताना पाहिले होते. एवढेच नव्हे तर मोठ्या भावाला खडकावर उभे राहून पहिला वहिला हेरिंग मासा पकडून गट्टम करताना आणि पालकांना त्याच्या भोवती गोल फिरत कलकल आवाज करत त्याला शाबासकी देतानाही पाहिले होते. आणि आता सकाळी त्याचे सर्व कुटुंब समोरच्या उंच कड्याच्या मध्यावर असलेल्या मोठ्या पठारावर हिंडत होते आणि भित्रेपणावरून त्याची थट्टा करत होते. The sun was now ascending the sky, blazing on his ledge that faced the south. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. सूर्य जसजसा वर येऊ लागला तसतसे दक्षिणेकडे तोंड असलेला त्याचा खडक प्रकाशाने उजळून निघाला आणि त्याला ती उष्णता जास्त जाणवू लागली, कारण आदल्या रात्रीपासून त्याने काहीच खाल्ले नव्हते. He stepped slowly out to the brink of the ledge and, standing on one leg with the other leg hidden under his wings, he closed one eye, then the other, and pretending to be falling asleep. Still, he took no notice of him. हळूच तो खडकाच्या टोकापाशी आला. एका पायावर उभे राहून दुसरा पाय आपल्या पंखाखाली घेऊन त्याने एक एक करून डोळे मिटले आणि झोपेचे सोंग घेतले. तरी देखील घरच्यांपैकी कोणीही त्याची दखल घेतली नाही. त्याचे दोन्ही भाऊ आणि बहीण डोकी
मानेत खुपसून पठारावर डुलक्या खात पडली होती. He saw his two brothers and his sister laying on the plantu, dozing with their heads sunk into their necks. His father was preening the feathers on his white back. Only his mother was looking at him. She was standing on a little high hump on the Pluto. Her white breast thrust forward. Now the again she tore at a piece of fish that lay at her feet and then scraped each side of her beak of the rock. The sight of the food maddened him. How he loved to tear food that way, scraping his beak now and again to wet it. त्याचे वडील आपल्या शुभ्र पाठीखाली पिसे नीटके करण्यात गुंतले होते. त्याच्या आईचे फक्त त्याच्याकडे लक्ष होते. पठारावरून एका उंच वट्यावर आपली पांढरीशुभ्र छाती पुढे काढून ती उभी होती. पुन्हा पुन्हा पायांशी पडलेल्या माशाचा तुकडा ती पकडायची आणि मग आपली चोच सर्व बाजूंनी खडखड तासायची. ते अन्न पाहून तो खुळावला. अशा प्रकारे अन्न फाडून चोच पुन्हा पुन्हा घासून धारदार करायला त्याला फारच आवडत असे. गा गा गा, he cried, begging her to bring him some food. Glaw, glaw, ga. गा गा गा, त्याने अन्नासाठी आईकडे विनवणी केली. क्वाव, क्लाव, आव. ती उपहासाने ओरडली, पण तो परत. He scrambled back diversely, but he kept calling plaintively, and after a minute or so uttered a joyful scream. तो परत तिला विनवू लागला आणि मिनिटाभरात आनंदाने त्याने चित्कार केला. माशाचा तुकडा घेऊन आई त्याच्याकडे यायला निघाली. His mother had picked a piece of the fish and was flying across to him with it. He leaned out eagerly, tapping the rock with his feet, trying to get nearer to her as he flew across. But when she was just
opposite to him, she halted, her wings motionless, the piece of fish in her beak almost within reach of his beak. He waited a moment in surprise, wondering why she did not come nearer, and then, maddened by hunger, he dived at the fish. With a loud scream, he fell outwards and downwards into space. Then a monstrous terror seized seized him, and his heart stood still. He could hear nothing, but it only lasted a minute. The next moment he felt his wings spread outwards. The wings wind rushed against his breast feathers, then under his stomach, and against his wings. He could feel the tips of his wings cutting through the air. He was not following headlong now, he was soaring gradually downwards and outwards. या ठिकाणी माशाचा तुकडा घेऊन आई त्याच्याकडे यायला निघाली होती, तशी ती उडत जवळ येऊ लागली. तसा तो खडकावर पाऊल आपटत आतुरतेनं पुढे झुकला आणि तिच्या आधी जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. तिच्या चोचीतला माशाचा तुकडा त्याच्या चोचीच्या अगदी निकट असताना ती तशीच थांबली. तिचे पंखही स्तब्ध झाले. ती जवळ का येत नाही याचे आश्चर्य वाटून तोही क्षणभर घुमटला होता, आणि मग भुकेने व्याकुळ होऊन त्याने त्या माशाकडे झेप घेतली. मोठ्याने चित्कार करीत तो बाहेरच्या दिशेने हवेत खाली झेपावला, आणि एक प्रचंड भीतीने त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. क्षणभर तो सुन्न झाला, पण पुढच्याच क्षणी त्याला जाणवले की त्याचे पंख हवेत पसरले आहेत. त्याच्या छातीवर पिसांमध्ये पोटाखाली आणि त्याच्या पंखाखाली वारे भरले आहे. त्याच्या पंखाच्या टोकांना वारा छेद देत जातो आहे असे त्याला वाटले. मात्र त्याच्या कपाळमोक्ष होणार नव्हता. तो हळूहळू हवेत तरंगू लागला. त्याला भीती वाटत नव्हती, फक्त किंचित भोवळ आल्यासारखे वाटले होते. He was soaring gradually downwards and outwards. He was no longer afraid. He just felt a bit dizzy. Then he flapped his wings once and he soared upwards. Ga 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 gla ga. His mother sprouted past him, her wings making a
loud noise. He answered her with another scream. Then his father flew over him, screaming. He saw his two brothers and his sister flying around him, curveting and banking and soaring and diving. त्याला आता भीती वाटत नव्हती, फक्त किंचित भोवळ आल्यासारखं वाटले होते. मग त्याने आपले पंख फडफडवले आणि वर झेप घेतली. गा 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 क्लॉक गा आ. पंखाचा फडफडाट करीत आई त्याच्याकडे झेपावली. तेही तसाच आवाज करत तिला प्रतिसाद दिला. त्याचे वडील कलकलाट करीत त्याच्या भोवती गिरट्या घालू लागले. दोघे भाऊ आणि बहिणीही त्याच्यापाशी झेप घेतली आणि डौलदार सूरकांड्या मारीत ते त्यांच्या आजूबाजूला विहरू लागले. Then he completely forgot that he had not always been able to fly, and commanded himself to drive and soar and curve, shrilly. आपल्याला उडता येत नव्हते हे तो पूर्णपणे विसरून गेला आणि सूर मारताना, भरारी घेताना, हवेत विहारताना स्वतःवर खुश होऊन कर्कश आवाजात आरोळी देत होता. He was near the sea now, flying straight over it, facing straight out over the ocean. He saw a vast green sea beneath him, with little ridge moving over it, and he turned his beak sideways and glowered assumedly. तो आता समुद्राच्या जवळ येऊन पोहोचला. समुद्राच्या पृष्ठभागावरून समांतर उडत तो हिरवागार विशाल सागर आणि त्यातून डोकावणारी लहान लहान सुळके त्याला दिसली आणि आपली चोच बाजूला वळवून त्याने आनंदाने चित्कार केला. His parents and his brothers and sisters had landed on this green flooring ahead of him. They were beckoning to him, calling shrilly. He dropped his legs to stand on the green sea. His legs sunk into it. He screamed with fright and attempted to rise again, flapping his wings. But he was tired and weak with hunger, and he could not rise, exhausted by the strange exercise. His feet sunk into the green sea, and then his belly touched it
and he sunk no further. He was floating on it. Around him, his family and screaming. He was screaming, piercing him, and their beaks were offering him scraping the dogfish. And he had made his first flight. त्याची आईवडील आणि भावंडेही मग त्या हिरव्यागार पृष्ठभागावर उतरली. कलकल आवाज करीत तो त्यांना खुणा करून बोलवू लागला. आपले पाय अलगद त्या हिरव्या समुद्रात सोडून तो उभा राहायचा प्रयत्न करू लागला, पण त्याचे पाय आता बुडू लागले. तो घाबरून ओरडू लागला आणि पंख फडफडवीत पुन्हा वर उडायला लागला. मात्र आता तो दमला होता आणि भुकेने अशक्त झाला होता. हा वेगळा प्रकारचा व्यायाम करून थकल्यामुळे त्याला पुन्हा उडताही येईना. त्याचे पाय हिरव्या समुद्रात शिरले. पोट हलकेच पाण्याला टेकले आणि मग तो आणखीन खाली बुडाला नाही. आता तो छानपैकी तरंगू लागला. त्याचे कुटुंबीय त्याच्यासोबत भोवती फेर धरून कलकल करीत त्याचे कौतुक करू लागले आणि आपल्या चोचीतून त्याला डॉगफिशचे म्हणजे माशाचे तुकडे भरू लागले. अशी त्यानं घेतली होती पहिली भरारी. Here we finish the lesson, his first flight. Lim O'Flaherty, the writer of that lesson. You solve the exercise or English workshop and write down in your notebook. Thank you.